नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण बंधाचा जो प्रकार आहे, रासायनिक बंधाचा तिसरा प्रकार, तो म्हणजे समन्वय बंध, ज्याला आपण काय म्हणू, कोऑर्डिनेट बॉन्ड, किंवा त्यालाच आपण कोऑर्डिनेट व्हॅलन्सी म्हणतो, किंवा त्याला डेटिव्ह बॉन्ड असं इंग्रजीमध्ये म्हणतो. तर याबद्दल मी तुम्हाला मराठीत सविस्तर सांगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला, शशांक कुलकर्णी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी त्याला लाईक देत जा. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, कोऑर्डिनेट बॉन्ड कशाला म्हणायचं, समन्वय बंध कशाला म्हणायचं, हा समन्वय बंध हा सहसंयोगी संयुगाचाच बंध आहे. हा कोणाचा प्रकार आहे जवळपास, कारण यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारीच होते. लक्षात. पण भागीदारी होत असताना काय होतं, या ठिकाणी इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असताना बंध तयार करणाऱ्या दोन अणूमधील एकच अणू हा दोन्हीही इलेक्ट्रॉन भागीदारी टाकतो. एक जोडी इलेक्ट्रॉनची भागीदारी एकाच अणूने टाकतो. दोन्ही सहसंयोगी बंधामध्ये काय होतो, दोन्ही अणूचा एक एक इलेक्ट्रॉन भागीदारी टाकतो. आपण मागच्या तासिकेत पाहिलं. पण इथं तसं होत नाही. इथं काय होतं, जेव्हा बंध हा दोन अणूमध्ये तयार होतो त्यावेळेस एकाच अणूचा मूलद्रव्य हा काय करतो, दोन्हीही इलेक्ट्रॉन भागीदारी टाकतो आणि बंध तयार करतो. अशा बंधाला आपण काय म्हणायचं आहे, समन्वय बंध, कोऑर्डिनेट बॉन्ड, किंवा त्याला कोऑर्डिनेट व्हॅलन्सी और डेटिव्ह बॉन्ड म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, आपण एखादं उदाहरण घेऊ. आपण या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ आपण अमोनियम आयॉन NH3. हा अमोनिया आहे. जेव्हा अमोनिया हा हायड्रोजन आयॉन इलेक्ट्रॉन डिफिशियंट, हा हायड्रोजन कसा असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमतरता असते, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन कमी असतात. अशा वेळेस काय होतो, अमोनियावर अबदद्ध इलेक्ट्रॉन असतात, ज्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात. हे लोन पेअर इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा. समन्वय बंध तयार होत असताना दोन अणूपैकी एका अणूमध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन किंवा अबदद्ध इलेक्ट्रॉन असतातच. हे अबदद्ध इलेक्ट्रॉन किंवा लोन पेअर इलेक्ट्रॉन हा अमोनिया रेणू हायड्रोजन सोबत संयोग पावताना भागीदारी टाकतोय. दोन्हीही इलेक्ट्रॉन कोणाला देतो, हायड्रोजन आयन देतो, आणि काय तयार होतं माहितीये का, असा अमोनियम आयॉन तयार होतो. पहा, हा अमोनियम आयॉन. अमोनियम आयॉन तयार झाला. या ठिकाणी नायट्रोजन इलेक्ट्रॉन कुणाला दिला, हायड्रोजन दिला, म्हणून या नायट्रोजनला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन दाता. देणाऱ्याला दाता, डोनर म्हणायचं. आणि हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेतले त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन स्वीकारणारा किंवा ऍक्सेप्टर म्हणायचं. डोनर आणि ऍक्सेप्टर. आणि हा जो बंध आहे, हा बंध कोणता आहे, कोऑर्डिनेट बंध आहे, समन्वय बंध आहे. या बंधाला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. लक्षात. म्हणजे आता काय व्याख्या काय लिहायची, जेव्हा रासायनिक बंध हा दोन मूलद्रव्याच्या अणूमध्ये एकाच अणूच्या इलेक्ट्रॉनच्या जोडीच्या भागीदारीमुळे तयार होतो, त्या बंधाला समन्वय बंध असे म्हणतात. उदाहरणार्थ फॉर्मेशन ऑफ अमोनियम आयॉन. लक्षात. अमोनियम आयॉन. लक्षात. तर याचे उदाहरण जर पाहिले आपण समन्वय बंधाचे, तर यामध्ये फॉर्मेशन ऑफ NH4 पॉझिटिव्ह आयॉन, त्यानंतर NH4Cl अमोनियम क्लोराईड. लक्षात. आपण खाली लिहायचं. यामध्ये आपण काय करू, याचे उदाहरण जर पाहिले आपण, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ अमोनियम आयॉन तयार होणे, अमोनियम क्लोराईडचे संयुक्त तयार होणे, त्यानंतर SO2 रेणू, SO3 रेणू इत्यादी. सगळे कुणाची उदाहरण आहेत. यामध्ये कोणता बंध असतो, कोऑर्डिनेट किंवा समन्वय बंध असतो. समजतं का. तर या ठिकाणी समन्वय बंधामध्ये एक अणू हा इलेक्ट्रॉन पेअर जोडी देतो आणि बंध तयार करतो. आणि लक्षात ठेवा, समन्वय बंध हा कसा दाखवतात, वन हेडेड ॲरो, धनुष्य बाण दाखवतात. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन दिले त्याच्याकडे बाण दर्शवला जातो. हा कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवण्याची ही पद्धत आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड असा दाखवला जातो. नायट्रोजन इलेक्ट्रॉन दिला आणि हायड्रोजनने घेतला. लक्षात. काय लक्षात ठेवायचं, पहिली व्याख्या कोणती व्याख्या, जेव्हा सहसंयोजी बंध हा इलेक्ट्रॉनच्या एकाच अणूच्या जोडीने देऊन
दोन अणूमध्ये जो सहसंयोगी बंध तयार होतो त्याला आपण कोऑर्डिनेट बंध म्हणतो, ते समन्वय बंध म्हणतो. यामध्ये एक इलेक्ट्रॉन देतो त्याला डोनर म्हणतात, दाता जो घेतो त्याला ऍक्सेप्टर किंवा स्वीकारणारा म्हणतात. आणि समन्वय बंध हा असा धनुष्य बाणाने दर्शवला जातो, ज्याकडे इलेक्ट्रॉन दिले गेले त्याकडे बाण दर्शवायचा. लक्षात. त्याचे उदाहरण काय? अमोनियम आयॉन, अमोनियम क्लोराईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड यांच्यामध्ये कोणता बंध असतो? समन्वय बंध असतो. तर समन्वय बंधाचे ज्या संयुगामध्ये हा समन्वय बंध असतो त्या संयुगाला काय म्हणायचंय? कोऑर्डिनेट बॉन्डेड कंपाऊंड. लक्षात. याला काय म्हणायचंय? कोऑर्डिनेट बॉन्डेड कंपाऊंड्स. ज्या संयुगामध्ये समन्वय बंध असतो त्या संयुगाला समन्वय बंध संयुग असे म्हणतात. लक्षात. त्याचे गुणधर्म काय आहेत? मग त्याची गुणधर्म लगेच सांगून टाकतो. हा समन्वय बंध हा सहसंयोगी बंधापेक्षा प्रबल असतो, स्ट्रॉंग असतो. त्यामुळे याचे वितरण बिंदू आणि उत्कलन बिंदू हा सहसंयोगी संयुगापेक्षा जास्त असतो, पण आयोनिक संयुगापेक्षा कमी असतो. हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म, सहसंयोगी संयुगी ही सामान्यतः पाण्यातपणे विरघळत नाहीत. काही अपवाद सोडले तर अमोनियम क्लोराईड पाण्यात विरघळतो, तर सामान्यपणे पाण्यात विरघळत नाहीत, पण कार्बनिक संयुगामध्ये विरघळतात. हा त्याचा महत्वाचा गुणधर्म आहे. त्यानंतर हा समन्वय बंध हा डायरेक्शनल असतो, म्हणजे दिशात्मक असतो, म्हणजे एकाच दिशे कुणीकडे आकर्षित होतो म्हणून याला डायरेक्शनल म्हणतात. म्हणून हा कंपाऊंड सुद्धा काय असतो? दिशात्मक असतो. लक्षात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सगळे समन्वय संयुगे ही काय असतात? स्टेबल, स्थिर असतात. जसे सहसंयोगी संयुग स्थिर असतात तसे ही संयुगे कशी असतात? स्थिर असतात. हे त्यांचे महत्वाचे गुणधर्म आहेत. लक्षात. यू नो दॅट in last lecture you studied the property and the definition of covalent bond, property of covalent compound and definition of covalent bond. Today I will teach to you the next point is the coordinate bond compounds, properties of coordinate bond compounds. First try to understand what is by coordinate bond. How will you define the coordinate bond? Coordinate bond means whenever the covalent bond is formed between the two atoms, at that time one of the bonded atom contribute the both electron or one pair of electron, and to form a bond, such type of bonds are called coordinate bond. It is also called as the coordinate valency or dative bonds. For example, formation of ammonium ion. In the ammonium, the molecular formula of ammonia is the NH3, and hydrogen ion is the electron deficient. In case of ammonia molecule, they contain the pair of electron on the nitrogen. It is called as the non-bonded electron. Non-bonded electron also called as the lone pair of electron. You remember one important point in the formation of coordinate compounds, one of the bonded atom having the lone pair of electron. Therefore, such type of molecules or atoms donate the pair of electron to the electron deficient atom. Here ammonia is the electron pair molecules and hydrogen electron deficient. Therefore nitrogen donate the pair of electron to the hydrogen atom, and to form a bond in between the nitrogen and hydrogen, the bonds are called coordinate bond. It is called as the coordinate bond. And remember, coordinate bond is denoted by the one-headed arrow from donor to acceptor. In coordinate compounds, the atom which donate the pair of electron for the formation of bond, such atoms are called donor. In this ammonium ion, nitrogen is a donor atom, and hydrogen ion is a acceptor atom. Understand? Definition. How to define? The bond, the covalent bond is formed in such a way one of the bonded atom contribute the two electrons or one pair of electron, and to form a bond between the two atoms are called coordinate bond, and the compound which having the coordinate bond are called coordinate compounds. Understand? Next example, formation of ammonium chloride. Next is the formation of ammonium chloride. How it is formed? Ammonium chloride. You know that in the ammonium chloride they are having the ammonia.
In the formation of ammonia, nitrogen share the one electron with a hydrogen atom to form a NH bond, covalent bond. 3 electrons of nitrogen atom share with the 3 hydrogen atom and to form a 3 covalent bond. 3 covalent bond. How many bond? 3 covalent bond is formed, and this nitrogen atom having the lone pair of electron. Whenever this nitrogen atom, ammonia, is combined with a hydrochloric acid, HCl, then what happens? Again, this lone pair of electron is donate to the hydrogen atom of chlorine and to form in between the nitrogen and hydrogen atom and to form a ammonium ion. Form a ammonium ion. You write like this. It form a coordinate covalent bond and it form a which ion? Ammonium ion. And Cl form a negative ion, chloride ion. You see here carefully here. In case of ammonia, they having the 3 covalent bonds, and nitrogen donate this lone pair of electron. Lone pair electron donates to the hydrogen atom and to form a coordinate covalent bond, and the ammonium ion is formed. The attraction is formed in between the ammonium and the chloride ion, and here NaCl bond is formed. It means that in case of ammonium chloride, this is the molecule of ammonium chloride, contain the 3 types of bond. This is the covalent bond, because it forms the sharing of electron both the atoms. It is called as the coordinate covalent bond. NH is the coordinate bond, and the bond in between the ammonium and chloride ion is the ionic bond. It means that ammonium chloride having the how many types of bond? One is the covalent bond, second is the coordinate covalent bond, and third is the ionic bond. Remember one important point. Ammonium chloride having the how many types of bond? 3 types of bond: covalent bond, ionic bond, and coordinate covalent bond. Understand? This is the examples of coordinate compounds. Ammonium chloride is examples of coordinate compound. Ammonium chloride is formed by the coordination bond. Therefore, ammonium chloride is an example of coordinate compound. It is an example of coordinate compound. Understand? On the basis of this example, how to write the properties of the coordinate compounds? Properties. Next point is the properties of coordinate compounds or characteristics of coordinate compounds. Coordinate compound आपण काय पाहिजे? गुणधर्म पाहिजे त्याचे किंवा त्याचे गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक्स. तर पहिला कंपाऊंड्स काय, तर पहिला प्रॉपर्टी काय याची? अमोनियम क्लोराईड कसा असतो सॉलिड स्टेट मध्ये, लक्षात. पण याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कसा असतो? सहसंयोजक संयुगापेक्षा जास्त आणि आयनिक संयुगापेक्षा कमी. अमोनियम क्लोराईड आणि सॉलिड स्टेट, देअरफॉर टेक द मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. Then we observe or compare this melting and boiling point with a covalent compounds or in ionic compounds. At that time, we conclude that the melting point and boiling point of coordinate compound, first point, melting point and boiling point of this compound is greater than covalent compound but less than ionic compounds. First property. Second property, they are generally insoluble in water.
in water but soluble in organic solvent or carbon compounds like benzene, carbon disulfide, etc. Next one, they are stable like covalent compounds. Next, covalent compounds are direct in nature because coordinate bonds are direct in nature. It means that the electrons are shifted to one of the bonded atoms. Therefore, covalent compounds are directional in nature. This is the properties of the covalent compound. First property, generally they are insoluble in water or polar solvent but soluble in non-polar solvent like carbon compounds. Next, melting point, boiling points of coordinate compounds is greater than covalent bond because coordinate covalent bond slightly stronger than covalent bond but less than the ionic compounds. Understand? They are generally stable. Next, covalent compounds are direct in nature or coordinate covalent bonds are direct in nature. This is the important properties of the coordinate कंपाऊंड्स. समन्वय बंधांची रासायनिक मुख्यतः यांचे गुणधर्म आहेत. लक्षात? तर परीक्षेला प्रश्न येतो याच्यावर रासायनिक गुणधर्म लिहा, सॉरी कोऑर्डिनेट कंपाऊंडचे गुणधर्म लिहा किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्ही पूर्णपणे सविस्तरपणे सोडवता आली पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे अमोनियम क्लोराईड मध्ये मात्र 3 बंध असतात हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न मुख्यतः येऊ शकतो. कोणकोणते असतात? कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड. अंडरस्टँड? थँक्यू.